भारतीय प्रशासकीय सेवेत दरवर्षी शेकडो अधिकारी येतात आणि जातात। काही अधिकारी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात, तर काही राजकीय नेत्यांच्या तालावर नाचण्यात धन्यता मानतात। पण याच व्यवस्थेत एक असाही अधिकारी आहे ज्याचं नाव ऐकताच भ्रष्ट राजकारणी, लाचखोर कर्मचारी आणि अवैध धंदे करणाऱ्या माफियांचे धाबेत दण आणतात। आपण बोलतोय महाराष्ट्राचे सर्वात चर्चिले गेलेले, प्रामाणिक आणि कडक शिस्तीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल। सामान्य जनतेनं ज्यांना आपल्या मनात आदराचे स्थान दिले आहे, ज्यांच्या पाठीशी तीच जनता खंबीरपणे उभी राहते, मात्र राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात त्यांना कौतुकाऐवजी मिळतात फक्त आणि फक्त बदल्यांच्या ऑर्डर्स। 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 बदल्या। विचार करा, सरासरी एका वर्षात एक बदली। पण आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टींचा विचार करणार आहोत। काहींच्या मते मुंडेंच्या सतत होणाऱ्या बदल्या हा त्यांच्यावर झालेला अन्याय। पण जर आपण सकारात्मक बाजू पाहिली, तर एका प्रामाणिक अधिकाऱ्याची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे। ते जिथे जातील तिथला भ्रष्टाचार ते मुळासकट उपटून काढतात। जर ते एकाच ठिकाणी राहिले तर उर्वरित महाराष्ट्राचं काय? म्हणूनच त्यांच्या बदल्या ही राज्याची गरज बनली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आज आपण तुकाराम मुंढे यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या कामाचा झंझावात, त्यांनी घेतलेले धडाडीचे निर्णय आणि त्यांच्या आतापर्यंतच्या ऐतिहासिक उपलब्धींवर सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनानं FDAनं मोठी धडक कारवाई सुरू केली आहे। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच एक धडक मोहीम भेसळखोरांविरोधात उघडली। गेल्या 6 दिवसांमध्ये राज्यात 206 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 1,58,28,000 रुपयांचा प्रतिबंधित व भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय व 102 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे। शिवाय 68 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत। अन्न व औषध प्रशासनानं 25 मे ते 31 मे या कालावधीत राज्यभर सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र अशी मोहीम सुरू केली आहे। मात्र त्यांच्या या वेळच्या बदलीला त्यांचे डिमोशन म्हणून बघितले जात आहे। मात्र काही लोक या बदलीकडे एक मोठी जबाबदारी म्हणून पाहत आहेत। तुकाराम मुंढेंचा हा कडक स्वभाव आणि प्रामाणिकपणा काही एका रात्रीत आलेला नाहीये। याची मुळे त्यांच्या संघर्षानं भरलेल्या बालपणात आहेत। मुंढेंचा जन्म 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या एका छोट्याशा गावात झाला। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची। मराठवाड्याचा तो दुष्काळी भाग, जिथं जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागायचा। त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले। प्रतिकूल परिस्थितीत असूनही तुकाराम मुंढे अभ्यासात अत्यंत हुशार होते। त्यांनी तत्कालीन औरंगाबादच्या शासकीय कला व वैज्ञानिक महाविद्यालयातून इतिहास विषयात पदवी घेतली। पण ध्येय मोठं होतं, देशाची सेवा करणं, प्रशासनात जाऊन बदल घडवणं हे त्यांचं स्वप्न। कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, कोणताही गॉडफादर नाही, घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच। अशा परिस्थितीत त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात UPSC परीक्षेची तयारी सुरू केली। त्यांची जिद्द एवढी अफाट होती की 2005 मध्ये ते केवळ उत्तीर्ण झाले नाही, तर संपूर्ण भारतातून त्यांनी 20वा रँक मिळवला आणि त्यांना IAS हे कॅडर मिळालं। एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा सर्वात मोठा अँटी करप्शन ब्रँड बनण्याच्या वाटेवर निघाला होता। तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून प्रशासनात पाऊल ठेवलं, तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। त्यांची प्रत्येक नियुक्ती ही भ्रष्टाचारांसाठी काळ ठरली। त्यांच्या काही प्रमुख ठिकाणांच्या कामांची आणि उपलब्धींची माहिती जाणून घेऊयात। मुंढे जेव्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले, तेव्हा तिथं वाळू माफियांचं साम्राज्य होतं। हजारो कोटींची अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू होती। राजकारण्यांचे वरद हस्त असलेल्या या माफियांना हात लावण्याची हिंमत मात्र कुणाकडे नव्हती। पण मुंडेंनी थेट मैदानात उतरून धडक कारवाया सुरू केल्या। रात्री अपरात्री स्वतः जाऊन धाडी टाकल्या, अनेक गाड्या जप्त केल्या, कोट्यावधींचा दंड वसूल केला। सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महसूल उत्पन्नात विक्रमी वाढ झाली। पंढरपूर आषाढी वारीच्या वेळी त्यांनी VIP संस्कृतीला फाटा देऊन सामान्य वारकऱ्यांसाठी दर्शन सुलभ केलं। सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी विशेष असं काम केलं। त्यांना 2015-16 चा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारही मिळाला होता। त्याचबरोबर वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र आणि प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला।
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंचा काळ हा सुवर्ण काळ मानला जातो. त्यांनी पालिका आयुक्तपदी सूत्रे हातात घेताच कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर निविदा अर्थात टेंडर्स रद्द केले. महापालिकेतील कंत्राटदार, राजकारणी आणि अधिकारी यांची अभद्र युती त्यांनी मोडून काढली. त्यांनी सुरू केलेला वॉक विथ कमिशनर हा उपक्रम तर प्रचंड गाजला. दर शनिवारी ते स्वतः शहरात पायी फिरायचे आणि थेट जनतेच्या तक्रारी ऐकून जागेवरच अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे. यामुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढत गेला. त्यांनी अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला. परिणामी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. पण नवी मुंबईची जनता मुंढेंसाठी रस्त्यावर उतरली. इतिहासात पहिल्यांदाच एका सनदी अधिकाऱ्यासाठी जनतेनं मोर्चे काढले. नाशिक महानगरपालिकेत आल्यानंतर मुंढेंनी थकीत कर वसुलीसाठी कडक पावले उचलली. मोठ्या थकबाकीदारांसाठी नळ कनेक्शन कापली. मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करून लेटलतिफी करणाऱ्यांना घरी बसवलं. नाशिककरांना शिस्त लावली, रस्ते मोकळे केले आणि पालिकेचा महसूल दुप्पट केला. नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेव्हा संपूर्ण देशात भीतीचं वातावरण होतं, तेव्हा तुकाराम मुंढेंनी नागपुरात अत्यंत चोख नियोजन केलं. होम क्वारंटाईनचे नियम कडक केले. वैद्यकीय सुविधा स्वतः तपासल्या. राजकारण्यांशी मतभेद झाले तरी त्यांनी जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही केली. तुकाराम मुंढे ज्या ज्या ठिकाणी कार्यरत होते तिथं तिथं त्यांनी आपल्या कामाचा असा काही सपाटा लावला की प्रशासकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली. ते मंत्रालयात असोत किंवा एखाद्या विशिष्ट विभागात फाईल्स रिंगाणत ठेवणं त्यांच्या शब्दकोशातच नाही. आजचे काम आजच झाले पाहिजे हा त्यांचा नियम आहे. ज्या फाईल्सवर अधिकारी वर्षानुवर्ष स्वाक्षरी करत नव्हते, ज्या योजनांचे पैसे कंत्राटदारांच्या घशात जात होते, त्या सर्व फाईल्सच्या मुंढेंनी वेगाने निपटारा करायला सुरुवात केली. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच मंत्रालयातील कर्मचारी आणि भ्रष्टाचारी धास्तावली आहे. अनेक विभागांमधील नियमबाह्य बदल्या, बोगस भरती आणि निधीचा गैरवापर मुंढेंनी शोधून काढला. यामुळे पुन्हा एकदा पडद्यामागून त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. पण मुंढेंना याची पर्वा नाहीये. ते म्हणतात, माझे काम कायद्यानुसार करणे हे माझे कर्तव्य आहे. मग त्यासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुकाराम मुंढेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्याच पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? याचं उत्तर आहे, समजा तुकाराम मुंढे एकाच ठिकाणी 5 वर्ष राहिले तर ते केवळ त्याच एका शहराचा किंवा जिल्ह्याचा विकास करू शकतील. ते तिथलाच भ्रष्टाचार संपवतील. पण बाकीच्या महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, शेकडो शासकीय विभाग आहेत. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार वाळवीसारखा लागलाय. जेव्हा मुंढेंची बदली सोलापूरवरून नवी मुंबई, नवी मुंबईवरून नाशिक, नाशिकवरून नागपूर आणि तिथून मंत्रालयात होते, तेव्हा ते एका नवीन ठिकाणी जाऊन तिथली भ्रष्ट यंत्रणा साफ करतात. ते जिथं जातात तिथं एक आदर्श पायंडा घालून देतात. त्यांच्या धाकामुळे तिथले अधिकारी तंत्रही नीट काम करतात. म्हणूनच मुंढेंची बदली म्हणजे त्यांच्यावर झालेला अन्याय नसून ती संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी काळाची गरज आहे. ते राज्याचे फिरते अँटी करप्शन फोर्स आहेत. पण मग तेच का त्यांच्यासारखे इतर अधिकारी तेवढ्याच इमानदारीनं काम का करत नाही? या प्रश्नांचं उत्तर सध्या तरी आमच्या जवळ नाहीये. तुकाराम मुंढे हे केवळ एक अधिकारी नाहीये, तर ते आजच्या तरुणांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा आहेत. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की व्यवस्थेमध्ये राहूनही प्रामाणिकपणे कोणाचेही दडपण न घेता काम करता येऊ शकतं. राजकारणी येतील आणि जातील, सरकारे बदलतील, पण तुकाराम मुंढेंसारखा लोकसेवक जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळून जातो. आज गरज आहे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक विभागात एक तुकाराम मुंढे तयार होण्याची. मात्र तुकाराम मुंढे होणं इतकं सोपं तर नक्कीच नाही.